नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे स्वागत करतो तुमचं मराठी कट्टा या चॅनलवरती. थंबनेल तुम्ही बघितलंच असेल, एकदम बरोबर आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये प्रति महिना ही योजना देणार आहे. तर ही योजना कोणती आहे, याच्यासाठी हे कोणाला लागू आहे आणि कोणत्या शिक्षणासाठी लागू आहे, हे सर्व काही हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि खास म्हणजे तुम्हाला याच्याला अप्लाय कसा करायचा आहे, ठीक आहे, या योजनेला तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे आणि अप्लाय कसा करायचा आहे, ही पूर्ण ऑनलाईन प्रोसेस मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे. मग तुम्ही घरून सुद्धा तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप आणि पीसी असेल तर त्याच्यावरून तुम्हीही याला अप्लाय करू शकतात. तर शेवटपर्यंत बघत राहा. तर सुरू करूया ऑनलाईन प्रोसेस. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचं आहे आणि टाईप करायचं आहे mahamrut.org.in. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्या ठिकाणाहून तुम्ही त्याची एंट्री करू शकता. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्थसहाय्य याच्यावरती क्लिक करायचं आहे योजनामध्ये. त्याच्यावर क्लिक केल्यावर खाली बघा विद्यार्थ्यांसाठीचं अर्थसहाय्य म्हणून आलेलं आहे. तर पुढे पहा या तुम्हाला वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला ही वेबसाईट डायरेक्ट सापडली नाही तर मी याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. AIIMS, IIT, IIM आणि IIIT या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजना आहे. तर प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये भेटणार आहेत विद्यार्थ्यांना. न चुकता ही पूर्ण प्रोसेस पाहून घ्या. या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. योजनेचा उद्दिष्ट, लक्ष गट, लाभार्थी निवड आणि अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे. तुम्ही ते करू शकता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला ऑनलाईनमध्ये सुद्धा फॉर्म कसा भरायचा हे मी सांगणार आहे. त्याखाली बघा लाभाचे स्वरूप दिलेले आहे त्यांनी. सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे हा. आपल्याला नाही का प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 रुपये प्रति महा एवढं प्रोत्साहन अर्थसहाय्य देण्यात येणार आहे गव्हर्नमेंटकडून. प्रोत्साहन अर्थसहाय्य लाभाचा कालावधी प्रत्येक शैक्षणिक वर्षात 11 महिन्यात एवढा धरण्यात येईल. सदर प्रोत्साहन अर्थसहाय्य रक्कम वर्षातून 2 वेळेस प्रत्येक सेमिस्टर उत्तीर्ण झाल्या एकदा प्रमाणे या लाभधारकाच्या खात्यात जमा करण्यात येईल. म्हणजे 11 महिने देण्यात येणार आहे. एका सेमिस्टरला समजा 4 ते 5 महिन्याचा असेल, ते संपल्यानंतर एकदाच तुम्हाला प्रति महिने 10,000 रुपयाने तुम्हाला भेटणार आहेत. आणि पुढच्या महिन्यातले पुढच्या सेमिस्टरचे त्याच्या 5 महिन्यानंतर एका सत्रासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य मिळाल्यानंतर पुढील सत्रासाठी मागणी करताना मागील उत्तीर्ण झाल्याचं तुम्हाला गुणपत्रिका त्यामध्ये अपलोड करावी लागेल. चला तर ऑनलाईन प्रोसेस बघूया. अर्ज करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जर तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड असेल याच्यामध्ये तर तुम्ही अकाउंट साइन इन करायचं आहे. आणि जर नसेल तर तुम्हाला क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. समोर आधार क्रमांक आणि खाली मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 6 डिजिट OTP हा तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येईल. वन टाइम असेल तो टाकायचा आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डमध्ये ज्या डिटेल्स आहेत तुमच्या त्या या इथं दिसतील. नाव दिसेल, जन्मतारीख दिसेल आणि तुमचा परमनंट ॲड्रेस आणि जेंडर एक असेल. त्यानंतर तुम्हाला खाली बॉक्समध्ये टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. प्रोसेस झाल्याच्या नंतर समोरची एक विंडो ओपन होईल या प्रकारे रजिस्ट्रेशन कंप्लीट करण्यासाठी. सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस जो परमनंट आहे, कारण ज्याच्यावरती तुम्हाला OTP येणार आणि तुमचा ID पासवर्ड दोन्हीही जनरेट होऊन त्याच्यावरती येणार आहे, ते तुम्हाला सगळ्यात आधी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जी माहिती भरायची जिल्ह्याची, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता, ज्या जिल्ह्यामध्ये स्थायिक आहात त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या तालुक्यात राहता तो तालुकासुद्धा सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट गावावर क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या गावामध्ये रहिवासी आहात, ज्या गावाचं तुम्हाला ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीला तुम्ही क्लिक करा किंवा त्या गावाला क्लिक करा. ही व्यवस्थित माहिती भरून घ्या. नेक्स्ट जे कॉलम आहे ते आहे धर्म. तुमचा जो धर्म असेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कास्टवरती सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये बऱ्याच कास्ट दिलेल्या आहेत. गोकुळ आहे, ठाकूर आहे, पुरोहित आहे. तर यापैकी तुमची जी कास्ट असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. जर कास्ट याच्यामध्ये नसेल तर वरती ऑदरमध्ये क्लिक करा आणि ऑदरमध्ये क्लिक करून तुम्ही तुमची कास्ट टाईप करून घ्या. त्यानंतर सगळी माहिती भरली आहे ह्याची खात्री करून साइन अपवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक OTP जनरेट होईल आणि तो तुमच्या ईमेल IDवर जाईल. जनरेट झालेला OTP त्या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर प्रोसेस ही तुमच्या शेवटच्या टप्प्यात येईल आणि राहिलेली रिमिंग प्रोफाईल ही तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला नाव दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, ईमेल ID, आधार क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव, धर्म आणि जात तुमची कन्फर्म झाल्यानंतर, सर्व व्हेरीफाय झाल्यानंतर
नेक्स्ट बटनावर तुम्ही क्लिक करा. नेक्स्ट पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर आईचे पूर्ण नाव लिहायचं आहे. दुसरा एक परमनंट मोबाईल नंबर असेल तो इथं द्यायचा आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला तुमचं रक्तगट ब्लड ग्रुप जर माहीत असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि वैवाहिक स्थिती मॅरिड आहात अनमॅरिड आहात ते पण क्लिक करा. पॅन नंबरही अवेलेबल असेल तर टाका आणि नसेल तरी चालेल. यानंतर तुम्हाला एज्युकेशनवर क्लिक करायचं आहे. तुमचं डिग्रीला ॲडमिशन घेतलं आहे, तुम्ही डिप्लोमा करताय, HSC, ITI कशासाठी तुम्ही अप्लाय आहात ते तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण याच बेसवरती तुम्हाला बाकीच्या प्रोसेस करायच्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या क्लिक करून घ्या. नेक्स्ट तुम्हाला ऑक्युपेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गृहिणी आहात, रोजंदारी, शेती, सरकारी नोकरी किंवा स्वयंरोजगार यापैकी काही कारण असेल किंवा इतर असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वार्षिक उत्पन्नावरती क्लिक करायचं आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न हे किती आहे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे कारण तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा त्यासोबत जोडायचा आहे. त्यामुळे 0 ते 1, 1 ते 2 किंवा 8 लाखापर्यंत तुम्ही उत्पन्न दाखवू शकता. नंतर तुम्हाला त्या इन्कमचा सोर्स दाखवायचा आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे, प्रायव्हेट आहे, ॲग्रिकल्चर आहे किंवा बिझनेस किंवा ट्रेडिंग करताय तर त्याच्यापैकी एकावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करा. केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल विचारली जाईल. त्यामध्ये तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता हा दोन्हीही एकच असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जो बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये टिक करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. आता तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी डॅशबोर्ड ओपन होईल. राईट कॉर्नरला तुमचं नाव दिसेल. लेफ्ट कॉर्नरला बघा स्कीममध्ये तुम्हाला नाही का क्लिक करायचं आहे. स्कीमवरून क्लिक केल्याच्यानंतर खाली बघा AIIMS-IIT या ठिकाणी क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे या ठिकाणी ओपन होईल आणि ते ओपन झाल्यानंतर खाली अप्लायवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झालेला असेल आणि नेक्स्ट प्रोसेससाठी तुम्हाला त्याची हार्ड कॉपी काढून घ्यायची आहे आणि अमृत कार्यालयामध्ये ती सबमिट करायची आहे. तर मंडळी तुम्ही फॉर्म भरला असेल आणि भरल्यानंतर तुम्हाला त्याची हार्ड कॉपी काढायची आहे. हार्ड कॉपी काढून अमृत कार्यालय जे पुण्यामध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते सबमिट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला ते अप्रुव्हल होईल. तर तुम्ही पूर्ण प्रोसेस बघितलीच असेल आणि या संस्थेमध्ये जर तुमचे पाल्य ॲडमिशन घेत असतील किंवा त्यांचा त्या ठिकाणी नंबर लागला असेल तर तुम्ही ही प्रोसेस करू शकतात जेणेकरून तुम्हाला सरकारही 10,000 रुपये प्रति महिना तुमच्या पाल्याला अर्थसहाय्य देईल. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी तुम्ही चॅनलवर बनवून राहा. त्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.